साधु साधु साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध हे गुरु कार्तिक आषाढ पौर्णिमेच्या या पौर्णिमेपासून आपण आतापर्यंत च्या धम्मानुसार, धम्माच्या तत्वानुसार जो अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये भगवान बुद्धाचं स्थान या जगामध्ये उच्च स्थान गुरुमधून, गुरु म्हणून संबोधल्या जाते हे आपण बघितलं। भगवान बुद्धाला गुरु का म्हणतात आणि भगवान बुद्धच प्रथम गुरु आहे आणि गुरु शिष्य परंपरा भगवान बुद्धामुळेच सुरू झाली आणि आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणून भगवान बुद्धामुळे संबोधण्यात आले, हे आपण याचा अभ्यास केलेला आहे। गुरु आवश्यक का असते? गुरु नाही त्या शिष्याला धर्माचं ज्ञान नसते, त्याचं जीवन व्यर्थ असते। अशा प्रकारे आज आपण दुसऱ्या भागामध्ये हे जाणून घेण्याचे प्रयत्न करूया, गुरु कशाकरिता पाहिजे आणि गुरु नेमका आपल्याला काय देते। तर आपण आज या भागामध्ये याचा अभ्यास करणार आहोत। तर भगवान बुद्धांनी सम्यक संबोधी प्राप्तीनंतर 7 आठवडे समाधी सुखामध्ये म्हणजे चिंतनामध्ये घालविले। तेव्हा अजपाल वृक्षाखाली समाधी सुख चिंतन करताना बुद्धाच्या मनात विचार आला की गुरु विना जीवन किती दुःखदायी असते, हा विचार आला। तेव्हा त्यांनी चिंतन केले की मी कुणाला गुरु मानून पूजा करू, धम्मचक्र प्रवर्तन करू। जेव्हा बुद्धाने आपल्या ज्ञानचक्षुने जाणले की कोण आहे जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल गुणाने, म्हणून बुद्धाने आपली दृष्टी या जगावर टाकली आणि ज्ञानचक्षुने भगवान बुद्ध पाहतात की या पृथ्वी तळावर कोण आहे जो माझ्यापेक्षा शीलवान, माझ्यापेक्षा प्रज्ञावान, माझ्यापेक्षा समाधिवान, माझ्यापेक्षा विमुक्ती ज्ञान प्राप्त करणारा असा कोण आहे जो श्रेष्ठ आहे। तर त्यांनी या धर्तीवर, या पृथ्वी तलावर जेव्हा आपल्या ज्ञानचक्षुने बघितले तर बुद्धापेक्षा या धर्तीवर किंवा बुद्धा समान कुणीही शीलवान, समाधिवान, प्रज्ञावान, विमुक्ती ज्ञान दर्शनवाला कोणीही मिळाला नाही। तेव्हा बुद्ध विचार करतात, मी स्वतः प्राप्त केलेला धम्मच माझा गुरु आहे, आजपासून मी या लोकोत्तर धर्मालाच गुरु मानून जीवन व्यतीत करीन। या जगात बुद्धाचा कुणीही गुरु नाही, असा गुरु मिळणे दुर्लभ आहे।
अशा गुरूंची अनुकंपा होणे दुर्लभ आहे. अशा गुरुची अनुकंपा जर झाली तर जीवन सार्थक होतो. भगवान बुद्धाला धम्म उपदेश करण्याकरिता सहमपती ब्रह्माने याचना केली. तेव्हा भगवान बुद्धांनी उपदेश करण्याचं ठरविले. कारण या जगामध्ये कोणीही बुद्धाचा गुरु नाही. तर आता भगवान बुद्ध पंचवर्गीयांना 5 लोकांना धम्माचा उपदेश देतात, त्यांच्यावर अनुकंपा करतात आणि कशा प्रकारे गुरुची साथ हवी आणि गुरु नेमका आपल्याला काय देतो. तर भगवान बुद्ध म्हणतात, गुरु हा शिष्यांवर 6 प्रकारे अनुकंपा करीत असतात, म्हणून गुरुची आवश्यकता असते. कशा प्रकारे अनुकंपा करतात की गुरु वाईट कर्मापासून, दुष्कृत्यापासून आपल्या शिष्याला परावृत्त करतात. ही पहिली अनुकंपा, पहिला गुण आपण जाणून घेतला. दुसरा आहे की गुरु असल्यामुळे गुरु आपल्यावर अनुकंपा कशी करतो. दुसऱ्या क्रमांकामध्ये आपण बघूया, पारिवारिक व सामाजिक सत्कर्म करण्याची वारंवार गुरु प्रेरणा देऊन सत्कर्माकडे त्या शिष्याचं मन वळवतात. नंबर 3, गुरु शिष्यावर पुत्राप्रमाणे प्रेम करतात. शिष्याच्या सुख शांतीकरिता नियमित मंगल मैत्री करतात. संकटातून त्याला बाहेर काढतात. नंबर 4, सद्धम्माप्रती व श्रेष्ठ सत्याप्रती जे ऐकले नसेल ते वारंवार त्याला ऐकवितात. नंबर 5, जे सद्धम्माप्रती ऐकले आहे ते पुन्हा पुन्हा सुस्पष्ट करतात. शंकाचे निराकरण, समाधान करतात. नंबर 6, सर्वश्रेष्ठ सुख निर्वाण मार्गाचे दर्शन घडवितात. या प्रकारे गुरु शिष्यावर 6 प्रकारे अनुकंपा करतात. म्हणून गुरु शिष्याचं नातं पिता पुत्रापेक्षाही श्रेष्ठ असते. म्हणून गुरुला ब्रह्मापन म्हणतात. तो गुरु आवश्यक आहे. याकरिता गुरु आवश्यक आहे की एक व्यक्ती गुरु बनवण्याकरिता वारंवार एका गुरुकडे जातो आणि त्या गुरुला याचना करतो की गुरुजी मला आपला शिष्य बनवा. त्यांनी वारंवार नकार दिला, परंतु हा जिद्द करतो की मला तुमचा शिष्य बनायचं. गुरुने सांगितले, ठीक आहे, तू एवढा आग्रह करतो तर ठीक आहे, परंतु माझी अट आहे. त्या शिष्याने सर्व अटी गुरुच्या मान्य केल्या. सांगायच्या पहिले गुरु म्हणतात, ऐकून तर घे, माझी अट ही आहे की मी जे जे काही करेल, कोणतं कार्य करेल, कोणतं कर्म करेल, त्यामध्ये तू अजिबात बोलायचं नाही. तो शिष्य म्हणाला, मला काय करायचं आहे, तुम्ही काही पण करा, त्यापासून मला काही नुकसान नाही होणार आणि काही फायदा पण होणार नाही. अशा प्रकारे मी दुर्लक्ष करेल, मी तुमच्या मधात अजिबात बोलणार नाही. गुरुने मान्य केलं, त्याला दीक्षित केलं आणि दीक्षित केल्यानंतर शिष्य बनला. काही दिवस गुरुजवळ राहिला. 1 महिना 2 महिने गेले. त्यानंतर गुरुने आपल्या शिष्याची परीक्षा घेण्याकरिता, त्याची कसोटी तपासून पाहण्याकरिता त्याला सोबत घेतले. एक दोराची बकेट आणि दुसरी एक मोठी बकेट पाणी भरण्याकरिता विहिरीवर घेऊन गेले. शिष्याला विहिरीवर नेलं. गुरुने बकेट विहिरीत टाकली. बकेटने पाणी काढलं. दुसऱ्या मोठ्या बकेटीमध्ये ते पाणी ओतलं. ते पाणी ओतल्याबरोबर मोठ्या बकेटीमधून पाणी सर्व निघून गेलं.
असं करीत गुरुने 1 बकेट, 2 बकेट, 4 बकेट, 10 बकेट अशा बकेटा भरलेल्या पाण्याच्या टाकू लागले. सर्वच्या सर्व पाणी त्या बकेटीमधून बाहेर जाऊ लागलं, कारण त्या बकेटीला पेंदी नव्हती, बूड नव्हतं. सर्वच्या सर्व पाणी बाहेर जाऊ लागलं. थोडा वेळ होते ना होते शिष्य ओरडला, गुरुजी हे तुम्ही काय करत आहे? ज्या बकेटीला बूड नाही अशा बकेटीमध्ये तुम्ही पाणी टाकत आहे. ते एक बूंदही पाणी त्यामध्ये थांबत नाही आहे. हे तुम्ही असं कार्य का करता? हे असे कार्य वेड्या लोकांचे काम आहे. हे वेडे लोक करू शकतात ज्यांना बुद्धी नाही. मला वाटलं तुम्ही बुद्धिवंत आहे, ज्ञानी आहे, म्हणून मला तुमचा शिष्य बनण्याची इच्छा झाली. आणि गुरु जर बघितला तर असा जर वेडा असेल तर त्यांच्याजवळ कोणता शिष्य थांबेल? असं म्हणून गुरुला तो बोलला. गुरुने विचार केला आणि त्याला रागावून सांगितले की बघ, तुला पूर्वीच मी सूचना दिली की माझ्या मधात अजिबात बोलायचं नाही. आता तू माझा शिष्य नाही, तू इथून निघून जा. तो क्रोधाच्या भरामध्ये शिष्य निघून गेला. काही दिवस राहिला. पुन्हा त्याला आठवण आली की मी गुरुने सांगितलेल्या वचनाचे पालन केले नाही. गुरुच्या मध्यस्थी मी बोललो नसतो तर बरं झालं असतं. माझं बोलणं खरंच व्यर्थ होतं. नुकसान होत होतं गुरुचं, एनर्जी जात होती, बल निघालं असतं गुरुचं, मला काय घेणे. असा विचार करून पुन्हा त्याने पश्चाताप केला आणि गुरुला माफी मागण्याची इच्छा केली. गुरुकडे पुन्हा गेला, क्षमा मागितली. गुरु वारंवार त्याला बोलायचा की नाही, तुला मी शिष्य बनवत नाही, तू आता माझ्याकडे यायचं नाही. त्यांनी वारंवार पुन्हा विनवणी केली, गुरुजी माझी चूक झाली, मला क्षमा करा, यानंतर अशी चूक मी कधीही करणार नाही. हे माझ्या लक्षात आलं, मी तुम्हाला बोलायला नको होतं, परंतु मी बोलून बसलो आणि चुकी केली. त्या चुकीला मला क्षमा करावी, यानंतर मी कधीही या प्रकारे बोलणार नाही. वारंवार विनवणी केल्यानंतर गुरुने माफ केलं, क्षमा केली. त्यानंतर पुन्हा त्याला प्रवज्जित केलं, दीक्षा दिली. त्यानंतर 1 महिना गेला, 2 महिने गेल्यानंतर पुन्हा गुरुजीने बकेट घेतली आणि विहिरीवर शिष्याला घेऊन गेले. पुन्हा तेच काम. ज्या बकेटला बूड नाही त्यामध्ये वारंवार पाणी काढून टाकणे. 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला. शिष्य त्रासून गेला ते दृश्य बघून. आखर त्याच्या ज्यांना राहणं झालं नाही, तो बोलून बसला, खरंच गुरुजी, मला वाटलं तुम्ही काहीतरी ज्ञान शिकवाल, परंतु हे तुम्ही बिना बुडाच्या बकेटमध्ये पाणी टाकून मला कोणतं ज्ञान देत आहे? यापासून मी काय घेणार, काय शिकणार? खरंच तुम्ही वेडे आहात. त्या गुरुला वेड्यात गणलं त्याने. मग गुरु प्रेमाने त्याला जवळ घेतो आणि विचारतो, कसा काय वेडा? गुरुजी, बिना बुडाच्या बकेटमध्ये कोणीही असं पाणी भरू शकणार नाही. आणि त्याला हे लवकर कळेल की पाणी या बिना बुडाच्या बकेटमध्ये थांबू शकत नाही. मग आपली ऊर्जा, आपली एनर्जी व्यर्थ खर्च का करेल? तेव्हा गुरुजी म्हणतात, मला हेच तर तुला शिकवायचं होतं की जेव्हा बकेट बिना बुडाची आहे, त्यामध्ये पाणी थांबू शकत नाही, एवढं जर तुला कळलं तर तुला हे कळायला पाहिजे होतं, संसार हा बिना बुडाचा आहे. यामध्ये कितीही आपण आपली एनर्जी बर्बाद केली, ताकद बर्बाद केली, तरी ही बकेट अजिबात भरत नाही. जीवनभर भरण्याचा प्रयत्न केला तरी संसाराची बकेट कधीही भरली नाही, कुणाच्याही भरली नाही आणि भरणार नाही. एवढूसं हे जर कळलं असतं तर माझ्याकडे येण्याची गरज नसती. मला तुला
शिष्य बनवायची आवश्यकता नसती आणि तुला पण कोणालाही गुरु बनवण्याची आवश्यकता नसली. छोटीशी गोष्ट आहे, एवढीशी गोष्ट तुझ्या डोक्यात बसत नाही, तुला हे कळत नाही, म्हणून तर तू गुरु केला. आणि मी हे तुला समजवण्याचे प्रयत्न केले की संसार बिना पेंदीचा आहे, बिना बुडाचा आहे, कितीही भरला तरी भरत नाही. हे मी तुला समजवण्याकरिता, शिकवण्याकरिता, हे ज्ञान देण्याकरिता इथे आणलेलं आहे. मी वेडेपणा करण्यासाठी नाही, मी वेडा पण नाही. तुला समजवायचं होतं की संसार बिना पेंदीचं बकेट आहे, बिना बुडाच्या आहे. याला कितीही भरतो म्हणलं तरी कधीही भरला नाही आणि कुणाच्याही भरणं होत नाही. हेच तुला समजवायचं होतं, तुझ्या लक्षात आणून द्यायचं होतं. तर अशा प्रकारचा बिना बुडाचा संसार आहे. कोणी कितीही भरतो म्हणलं तरी तो कधीही भरणार नाही. म्हणून गुरु या प्रकारे आध्यात्मिक ज्ञान देत असतो आणि मुक्तीचं द्वार खोलत असतो. तर अशा प्रकारे आज आपण यावर धर्मचर्चा केलेली आहे की गुरुची आवश्यकता का पडते आणि गुरु नेमकं काय देतो. गुरु हे खरी जीवन जगण्याची कला शिकवतो. नाना तऱ्हेचे मार्ग आहे शिकवण्याचे. त्या मार्गातून लवकर समजावा आणि संसार दुःख आहे हे कळावं. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न करावे. या उद्देशाने गुरु आपल्याला वारंवार सजग करत राहतो. अल्पबुद्धीचे लोक त्याला समजत नाही आणि जे प्रज्ञावान असतात, बुद्धिवंत असतात, ते लवकरात लवकर समजून घेऊन त्या मार्गाचा अवलंब करतात जो मुक्तीचा आहे. त्या मार्गाचा त्याग करतात जो दुःखदायी आहे, संसारी आहे. म्हणून गुरुची आवश्यकता प्रत्येक व्यक्तीला पडतो. अशा प्रकारे आपण आज गुरु शिष्याचं आवश्यकता काय आहे, गुरुची आपल्या शिष्याच्या जीवनामध्ये काय आवश्यकता आहे, किती महत्व आहे हे जाणून घेण्याचे प्रयत्न केलेले आहे. भगवान बुद्धांनी जीवनभर या 6 प्रकारची अनुकंपा प्रत्येक आपल्या शिष्यावर केलेली आहे आणि दुःखातून मुक्तीचा मार्ग, जीवन जगण्याची कला शिकवलेली आहे. तर अशा प्रकारे आपण ही कला जाणून घ्यावी आणि दुःखातून मुक्तीकरिता प्रयत्न करावे. सर्वांचे मंगलो, सर्वांचे कल्याणो अशी मंगलाची कामना करतो. आज जे काही आपण पुण्य अर्जित केलेलं आहे हे पुण्यकर्म 4ही दिशेला असणाऱ्या देवतागणांना पोहोचो. गुरुजनांना, आचार्यांना, मातापित्यांना, ज्ञातिगणांना पोहोचो. या 4 प्रत्ययाने 4 प्रकारच्या या पुण्याच्या बलाने 4ही दिशेला असणाऱ्या देवतांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा आपल्या मातापित्यांना, गुरुजनांना, आचार्यांना, उपाध्यायांना, ज्ञातिगणांना, बिमार लोकांना, अशांत लोकांना पोहोचो. या पुण्याच्या बलाने श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू साधू साधू.